नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी काल परवाच माझ्या किसान क्रॉप केअर अँड मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अमरावतीच्या वतीनं संत्र्याच्या तसेच इतर पिकांच्या फवाऱ्याकरता मी पहिला फवाऱ्याचं शेड्यूल तुम्हाला दिलं होतं। आज मी आलेलो आहोत शेतकरी श्री डॉक्टर दिलीप कडू यांच्या या संत्र्याचं जर तुम्ही पाहत असाल तर हा संत्रा जवळपास 6 वर्षाचा ही बाग आहे। ही बाग तुम्ही पाहू शकता। काय झालेलं आहे, माझा स्वतःचा जो अनुभव आहे या संत्र्यामध्ये, हा संत्र्यामध्ये अनुभव जवळपास माझ्या वया इतका अनुभव आहे। कारण जेव्हापासून मला समजत होतं त्या संत्र्यामध्ये जवळपास आपल्या विदर्भामध्ये खरोखर संत्रा ह्या बागा ह्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। त्याचं जर कारण आपण पाहिलं तर अतिशय जास्त प्रमाणात रासायनिक औषधांचा आणि रासायनिक खतांचा वापर या संत्र्याच्या झाडावर आपण होताना पाहत आहोत आणि अनेक विविध रोग या झाडावर येत आहेत। फायटोफोरा झालं, डायबॅक झालं, त्याच्यानंतर मूळकूट झालं, रूट रॉट झालं, ब्राउन रॉट झाले, असे अनेक आजार ह्या पिकांवर या संत्र्या झाडावर अटॅक करत आहेत। मग यावर नेमका उपाय काय? तर माझ्या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये माझं स्वतःचं असं मत आहे की हे जी आपली कंपनी आहे किसान क्रॉप केअर अँड मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीचे मी आज या संत्र्यावर ट्रीटमेंट करत आहोत आणि माझ्या स्वतःच्या संत्र्यावर सुद्धा ट्रीटमेंट सुरू आहे। आणि झालं काय की रासायनिक, ऑर्गॅनिक आणि ज्याला आपण जैविक म्हणतो असे या प्रकारचे ट्रीटमेंट असतात। पण या ट्रीटमेंटमध्ये मला आजपर्यंतच्या या संत्र्याच्या रिझल्टवरून असं वाटते की खरोखर सर्व शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक आमच्या प्रॉडक्टची ट्रीटमेंट करावी, जेणेकरून तुमच्या या संत्र्याची किंवा तुमच्या स्वतःच्या बागेची चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट होईल, एवढी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो।